जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा शौर्य गोट फार्म युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आणि तुमच्यासाठी एक खूप चांगला व्हिडिओ घेऊन आलो. मित्रांनो, कुक्कुटपालनाच्या बऱ्याच कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. मित्रांनो, कसं असतं ना, की आपल्याला कुक्कुटपालन करायचंय किंवा कुठला व्यवसाय करायचा असेल, त्याच्या अगोदर आपल्याला जर त्याची कन्सेप्ट क्लिअर नसेल ना, तर आपल्याला तो व्यवसाय करायला बराच अवघड जातो आणि किंवा तो व्यवसाय समजायला बराच अवघड जातो. सगळ्यात अगोदर कसं असतं मित्रांनो, की आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टीसाठी कुठला व्यवसाय चालू करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तर कुक्कुटपालनात बरेच असे प्रकार आहेत, की त्या प्रकार केल्याने तुम्हाला कशा पद्धतीने आणि किती फायदा होणार किंवा त्याचा किती मोबदला तुम्हाला मिळणार किंवा पैसे किती मिळणार, ह्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतला. मित्रांनो, तर कृपया व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, बघू आता आपण कुक्कुटपालनाच्या कोणत्या प्रकारात सर्वात जास्त पैसा असा मिळत असतो. तर मित्रांनो, कुक्कुटपालनामध्ये म्हणजे कोंबडी पालनामध्ये तर प्रामुख्याने 5 असे प्रकार असतात. तर पहिला प्रकार असतो हा प्युअर गावरान कुक्कुटपालन असतं आणि नंतर दुसरा असतो तो क्रॉस गावरान कुक्कुटपालन असतं. 3 नंबरला येतो लेअर फार्मिंग असते आणि 4 नंबरला बॉयलर कुक्कुटपालन असतं. तर सगळ्यात शेवटी येतो मित्रांनो हॅचरी. हॅचरी म्हणजे लहान पिल्लं पाळले जातात मित्रांनो कुक्कुटपालनासाठी किंवा त्याची मार्केटिंग केली जाते. नवीन जे कुक्कुटपालक असतात त्यांना ते उपलब्ध करून दिले जातात. हा सगळ्यात शेवटी मी धरलेला मित्रांनो हा सब्जेक्ट. तर सगळ्यात अगोदर बघू आपण गावरानी कुक्कुटपालन. याच्यामध्ये कसं असतं ना, कमीत कमी 50 ते 100 पक्ष्यांपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि जास्तीत जास्त तुमची जशी कॅपॅसिटी असेल तुम्ही तितके पक्षी सांभाळू शकता. 1000, 5000, 10,000 जशी तुमची ऐपत असेल त्यानुसार. आता तुमच्या भांडवलावर हा सगळा विषय अवलंबून असतो मित्रांनो. यात तुम्ही नैसर्गिक पद्धतीने, मुक्त संचार पद्धतीने, कशाही पद्धतीने तुम्ही याचं पालन संगोपन करू शकता मित्रांनो. मूळतः ह्या नैसर्गिक खाद्यावर अवलंबून असणाऱ्या जाती असतात मित्रांनो. म्हणजे ही जात मूळतः नैसर्गिकच असते म्हणून तिला आपण असं गावठी म्हटलं जातं. यात कसं असतं, तुम्ही फळबागेमध्ये किंवा गाईच्या किंवा म्हशीच्या किंवा शेळींच्या गोठ्यामध्ये किंवा मेंढींच्या गोठ्यामध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता किंवा तुमचं हायटेक शेड असेल किंवा वरती म्हणजे शेड असेल, वरती शेळ्या असतील आणि खाली तुम्हाला जर जागा असेल तुमच्याकडे तर त्यातही तुम्ही हा हा म्हणजे हा बिझनेस चालू करू शकतात किंवा हा कुक्कुटपालन चालू करू शकतात मित्रांनो. तर यात अजून एक जुनी परंपरा असते जी गावामध्ये असते, म्हणजे खेडोपाडी असते, जे आपले सर्वसामान्य वाडीवरचे लोक असतात ते करत असतात. जसं की एखादा खुराडा म्हणजे छोटासा असा खोपा बनवला जातो आणि त्या खोप्यामध्ये त्या कोंबड्या रात्री फक्त आश्रयासाठी ठेवल्या जातात आणि दिवसभर मोकळ्या बाहेर सरत असतात मित्रांनो. त्यांना कुठल्याही पद्धतीचा स्पेशल खुराक किंवा स्पेशल डाएट लागत नसतो. ते एकदम नैसर्गिक पद्धतीने आपलं बाहेर जातात. उकरडा हा त्यांचा एकदम फेमस आणि आवडती जागा आहे मित्रांनो. सडलेल्या वस्तू खाणं हे त्यांना खूप पसंत असतं. तर यात कसं असतं ना, मूळतः या अंडीसाठी म्हणजे अंड्यासाठी म्हणजे विकल्या जातात आणि मांस विक्रीसाठी पण विकल्या जातात मित्रांनो. तर बऱ्याच अशा यात्रा असतात गावांकडे किंवा बरेच असे सण उत्सव असतात, त्याच्यात गावरानीच कोंबडी लागत असते किंवा गावरानी कोंबडीचंच अंड लागत असतं किंवा गावरानी कोंबडा किंवा कोंबडीच लागत असते नैवेद्य देण्यासाठी देवाला. आता महाराष्ट्राच्या बऱ्याच अशा भागामध्ये गावरानी कोंबडीचं अंड 10 ते 15 रुपये या दरम्यानमध्ये विकलं जातं आणि जर कोंबडीचा विचार केला तर ती 600 ते 700 रुपये किलो, म्हणजे 700 रुपये किलो किंवा नगाप्रमाणे विकली जाते. आणि जर कोंबड्याचा विचार केला तर तो जवळजवळ 1000, 1200, 1300, 1400, 1500 पर्यंत जसं त्याचं वजन असेल तसा तो विकला जातो मित्रांनो. आता जर याचा तोट्याचा जर विचार केला तर अंडी द्यायचं प्रमाण किंवा कालावधी हे खूप कमी असतं, अंड्याचं वजनही कमी असतं आणि प्रामुख्याने कोंबडीची किंवा कोंबड्याची वाढही कमी असते, म्हणजे वजनही कमी असतं. आता विषय कसा असतो ना, की गावरांच्या नावाने क्रॉस ही मार्केटमध्ये आल्याने काय झालं ना, गावरांचं मार्केट थोडं डाऊन झालं. कारण अंडी त्याच पद्धतीचे असतात जसे गावरानीचे असतात तसेच दिसतात, पण थोडे वजनाने किंवा म्हणजे आकाराने मोठे असतात आणि वजनही गावरानीपेक्षा क्रॉसचं जास्त असल्या कारणाने काय ना, की लोकांचा जास्त कल काय गेलेला, क्रॉसकडे गेलेला. याच्यात गावरानीमध्ये वजन वाढ थोडी कमी असते क्रॉसच्या तुलनेमध्ये. याचं विक्री नियोजन व्यवस्थित असेल तर तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार. पण जर तुमचं विक्री नियोजन जर चुकीचं असेल किंवा तुम्हाला करता नाही आलं विक्री नियोजन, तर डेफिनेटली तुमचा तोटा होणार म्हणजे होणार, हे 100% मी सांगतो मित्रांनो. आता आपण बघू पुढचा प्रकार असतो क्रॉस गावरान कुक्कुटपालन. प्रामुख्याने हा व्यवसाय अंडी उत्पादनासाठी किंवा मांस उत्पादनासाठी केला जातो. गावरान सारखाच कलर असतं, अंड सुद्धा गावरानी सारखं दिसतं आणि अंडी मोठी असतात गावरानीच्या तुलनेमध्ये. वजन वाढ कॅपॅसिटी चांगली असते. अंडी द्यायचं प्रमाण जरा जास्तच असतं मित्रांनो. बंदिस्तपेक्षा याच्यात जर तुम्ही मुक्त संचार पद्धतीने केलं तर तुमचा 40 ते 45% हा खर्च वाचत असतो मित्रांनो. या कुक्कुटपालनामध्ये मांसाला बाजारात चांगली, म्हणजे या कुक्कुटपालनाची बाजारात मांससाठी खूप चांगली डिमांड आहे मित्रांनो. प्रामुख्याने याच्यामध्ये RR, वनराज, गिरिराज, डीपी क्रॉस, डीपी ओरिजिनल, सोनाली आणि कावेरी इत्यादी प्रामुख्याने जाती पाळल्या जातात मित्रांनो. या व्यवसायात खाद्य नियोजन, विक्री व्यवस्थापन, वॅक्सिनेशन, मेडिसिन, ट्रीटमेंट आणि संगोपन तुमचं जर उच्च दर्जाचं असेल ना, तर हा व्यवसाय डेफिनेटली तुम्हाला पैसा देऊन जाणार मित्रांनो. मित्रांनो, या व्यवसायात कोणतीही म्हणजे व्यवसाय कुठलाही असो, कष्ट, मेहनत
यात जर तुमची इमानदारी किंवा सातत्य असेल ना, तर व्यवसाय तुम्हाला नक्कीच परवडतो मित्रांनो. नैसर्गिक संकट किंवा म्हणजे काही चुकून आजार वगैरे ह्या गोष्टी आल्या, तर त्या आपण मान्य करू शकतो. कारण माणसाची इथं गॅरंटी नाही. जो माणूस बोलू शकतो, त्याच्या व्यथा व्यक्त करू शकतो, त्या व्यक्तीची गॅरंटी नाही. तर तो मुका प्राणी आहे, मुका पक्षी आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट काय ना, की तुम्हाला अगोदर पक्षी समजणं हा खूप गरजेचं आहे किंवा प्राणी समजणं हा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला तो कळाला, तर त्यावेळेस तुम्ही तो व्यवसाय बिनधास्त पद्धतीने करा. कारण तुम्हाला कळेल, की त्याला आता कुठल्या वेळेत, कुठल्या वेळेला काय कशाची गरज आहे. तर असं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा, उच्च प्रतीचे करा. यश अपयश हे व्यवसायामध्ये चालूच असतं मित्रांनो, उतार-चढाव हा चालूच असतो. पण तुम्ही खचून जायचं नसतं. तर प्रामुख्याने म्हणजे अ, कष्ट करत राहा, सातत्य असू द्या तुमच्या व्यवसायामध्ये. उतार-चढ ही चालूच असते. आता नंतर दुसरा प्रकार घेऊ आपण लेयर फार्मिंग. हा व्यवसाय प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी केला जातो मित्रांनो. यात प्रामुख्याने IRR ही जात पाळली जाते. ती प्रामुख्याने वर्षाकाठी 300 अंड्यांपर्यंत म्हणजे 280 ते 300 अंडे ही देत असते. आणि लिग्रोन ही अजून एक अशी जात आहे, ती वर्षाकाठी 280 ते 320 अंडेपर्यंत देते. याच्यात एक अजून एक अशी जात आहे BV300 म्हणून एक अशी जात आहे, ती वर्षाकाठी जवळ-जवळ 300 अंड्यापर्यंत उत्पादन देत असते. ही अंड्यासाठीही चालते आणि सोबतच मांस उत्पादनासाठीही चालते. याच्यात फायदा जर म्हणालात तर तुम्ही खूप जास्त आहे मित्रांनो. आणि याच्यात जर तोटा म्हणालात तुम्ही तर तोटा पण बराच जास्त आहे. कसं असतं, या व्यवसायात जरा जो भांडवली खर्च असतो ना, व्यवसाय चालू करण्यासाठी जो आपल्याला खर्च लागत असतो ना, तो जरा जास्त आहे. म्हणजे इतर तुलनेमध्ये ना, कन्स्ट्रक्शनसाठी भांडवल थोडं जास्त लागत असतं. ज्याच्याकडे भांडवलची कॅपॅसिटी किंवा गुंतवणूक करायची क्षमता जास्त असेल ना, तर त्यांनी हा व्यवसाय जरूर करावा. कारण यात कसं असतं ना, गुंतवणुकीसाठी म्हणजे भांडवली गुंतवणूक कॅपॅसिटी तुमची जर कधी इतर म्हणजे जास्त असेल, तर त्याचा परतावा थोडा कमी असतो. म्हणजे बऱ्याच वेळ करावा लागतो आपल्याला तेवढा पैसा निघण्यासाठी. तर ज्याची भांडवल गुंतवायची क्षमता जास्त असेल ना, तर त्यांनी बिनधास्त पद्धतीने हा व्यवसाय करावा. म्हणजे त्याला तो पैसा निघण्यासाठी 1 वर्ष किंवा 2 वर्ष कालावधी वेट करावा लागेल. पण नंतर डेफिनेटली त्याच्यात इन्कम त्याला भेटणारच भेटणार. आणि यात कसं असतं मित्रांनो, की अ, तुमचं व्यवस्थापन तुम्हाला म्हणजे या गोष्टीमध्ये ना खूप काळजी घ्यावी लागते. तुमचं खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे. अंडी विक्री नियोजन तुमचं चांगलं पाहिजे. मेडिसिन, व्हॅक्सिनेशन अशा बऱ्याच गोष्टी असतात. याच्यात खूप काळजी घ्यावी लागते तुम्हाला मित्रांनो. आता नंतर येतो दुसरा प्रकार तो हॅचरीचा. आता या व्यवसायात कसं असतं ना, लहान पिल्ले विक्री करायची असतात. याच्यात थोडी जास्त रिस्क असते. यात तुमची अंडी उभारणी मशीन किंवा त्याला एग इन्क्युबेटर मशीन असं म्हटलं जातं. त्याची कॅपॅसिटी चांगली पाहिजे. ज्या व्यक्तीला कुक्कुटपालनाची माहिती असेल किंवा नॉलेज असेल, त्या व्यक्तींनीच हा व्यवसाय करावा. कारण तुम्हाला पिल्ले सांभाळायचे आहेत. मोठा पक्षी आणि पिल्ले सांभाळण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो मित्रांनो. तर या व्यवसायाचा पाया म्हणजे काय असतं, की तुमचं विक्री व्यवस्थापन. ज्याचं विक्री व्यवस्थापन चांगलं असेल, तर त्याने बिनधास्त हा व्यवसाय करावा मित्रांनो. तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे असे वेगवेगळे कॉन्टॅक्ट पाहिजे किंवा नवीन-नवीन शेतकऱ्यांचे असे म्हणजे कॉन्टॅक्ट पाहिजे, की तुम्ही ते तुमचं जे प्रोडक्शन आहे ना, त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊन तुम्ही त्यांना विकू शकता. असं तुमचं TRP म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट तुमची चांगली पाहिजे. तुम्ही सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकता या सगळ्या गोष्टींसाठी. तर असा एक हेचरीचा प्रकार असतो. आता सगळ्यात पॉप्युलर विषय म्हणजे काय, की बॉयलर चिकन किंवा बॉयलर कुक्कुटपालन. कसं असतं ना, भारताची लोकसंख्या इतक्या जलद गतीने वाढते ना, तर त्याच पद्धतीने त्यांची मीठ, मांस आणि अंड्याची डिमांड जास्त वाढते. आता जर तुम्ही विचार केला ना, जास्तीत जास्त प्रकारे म्हणजे जास्तीत जास्त लोक हे मांसाहारी झाले म्हणजे आहेत. म्हणजे शाकाहारींपेक्षा मांसाहारी जास्त लोक आहेत. तर मग त्यांची डिमांडही त्या पद्धतीने वाढत असते. आता बॉयलर कुक्कुटपालनामध्ये कसं ना, प्रामुख्याने 2 प्रकार पडत असतात मित्रांनो. तर सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंग आणि नंतर असतो प्रायव्हेट पोल्ट्री फार्मिंग. आता सगळ्यात अगोदर आपण घेऊ प्रायव्हेट पोल्ट्री फार्मिंग. याच्यात कसं असतं ना, वैयक्तिक जबाबदारी असते, रिस्क असते, नुकसान स्वतः भरावं लागत असतं. म्हणजे दर ठरवायचा अधिकार स्वतःला असतो. पण खरंच तो योग्य दर भेटेल याची काही शाश्वती नसते मित्रांनो. खाद्य, व्हॅक्सिनेशन, मेडिसिन, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागतात. तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या भांडवलानुसार तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही म्हणजे 1000 पक्षी, 2000 पक्षी, 5000, 6000, 10,000 तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या भांडवलीनुसार तुम्ही स्वतः रिस्क घेऊन करू शकता मित्रांनो. आता येतो विषय कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमचा, कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मचा. आता या व्यवसायात कसं असतं ना, सगळी जबाबदारी संबंधित कंपनीची असते. रिस्क नसतेच बिलकुल, कारण नुकसान भरपाई मिळत असते. आता सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात या व्यवसायामध्ये. दर असतो, प्रॉफिट असतो, लॉस असतो, खाद्य असतं. खाद्य या सगळ्या गोष्टी कंपनी देत असते. त्याचसोबत मेडिसिन, व्हॅक्सिनेशन, मार्केटिंग हे सगळ्या गोष्टी कंपनी बघत असते मित्रांनो या व्यवसायामध्ये. आता या व्यवसायाचा जो मार्केट रेट असतो ना मित्रांनो, हा कंपनीने पहिलेच ठरवून दिलेला असतो. पण जर काही थोडाफार बदल झाला, ओके, थोडाफार उतार-चढाव मार्केटमध्ये झाला, जसं सोयाबीनचे भाव वाढले किंवा गहूचे भाव वाढले किंवा डाऊन झाले, तर त्यानुसार सुद्धा या गोष्टी म्हणजे त्यांच्या रेटवर असर होत असतो मित्रांनो.
तर प्रामुख्याने बॉयलर कुक्कुटपालन हा कसा असतो ना, 45 दिवसात तुमचा हा पक्षी तयार होत असतो आणि हा पक्षी तयार झाल्यानंतर 45 दिवसानंतर तुमचे पैसे मोकळे होऊन गेलेले असतात मित्रांनो. ज्यात काही तुमचा जो वाटा हिस्सा असेल कंपनी बाकीचा काढून घेतो, बाकीचं तुम्हाला देत असते मित्रांनो. आता याच्यात कॅपॅसिटी कशी असते ना, कमीत कमी तुम्ही म्हणजे 2,500 पक्षीपासून 10,000, 15,000, 20,000 किती तुमची कॅपॅसिटी त्याच्यानुसार तुम्ही पक्षी पाळू शकतात. आणि कमीत कमी 30/100 असं तुम्ही शेड बांधू शकतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला जशी ऐपत असेल किंवा जसं तुमची कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही शेड बांधू शकतात. आता याच्यात प्रामुख्याने कुठल्या कुठल्या कंपन्या असतात बुवा, तर IB असते, सगुना असते, आनंद ॲग्रो असते, बारामती ॲग्रो असते, वेंकी असते इत्यादी प्रामुख्याने महाराष्ट्रात कंपन्या ज्या काम करतायत कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मवर. आता एकंदरीत जर कधी या सगळ्या गोष्टीचा विचार जर कधी केला आणि जर तुम्ही म्हणाल तर कुठला व्यवसाय हा चांगला, तर माझ्या दृष्टिकोनानुसार जी गावरान क्रॉस कुक्कुटपालन आहे सगळ्यात बेस्ट आहे. ते अंड्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि वापर करू शकता आणि मांसासाठी करू शकता. आणि त्याच्यानंतर जर कधी तुम्ही म्हणाल तर बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे हे करू शकता तुम्ही. म्हणजे हे दोन फील्ड जी आहे ना, हे दोन व्यवसाय जे 2 सब्जेक्ट आहेत ना, तर माझ्या दृष्टिकोनानुसार बरेच चांगले आहे आणि तुम्हाला खूप चांगला पैसा देऊन जाणार मित्रांनो. एकंदरीत सांगायचा विषय एवढाच येतो मित्रांनो, तुमचं मॅनेजमेंट चांगलं पाहिजे, तुमची मेहनत करायची क्षमता चांगली पाहिजे, तुम्हाला तुमचं सातत्य पाहिजे, संयम पाहिजे मित्रांनो. आणि कष्ट हे प्रामाणिक असू द्या तुमचे, तुम्हाला डेफिनेटली फायदा भेटणार. कसं आयुष्यात ही उतार चढाव चालूच असते. समाजाचं कामच असं आहे की आपले पाय खेचणं. तुम्ही जर काही नवीन करत असाल तर इतर कोणाच्या मागे न लागता तुम्ही तुमचं कष्ट प्रामाणिकपणे करत राहा. तुमचं म्हणजे व्यवस्थित ट्रेनिंग तुम्ही चांगली घ्या. कुठला व्यवसाय सुरू करायच्या अगोदर त्या व्यवसायाविषयी तुम्हाला नॉलेज पाहिजे. तुम्ही त्या व्यवसायाची ट्रेनिंग चांगली घ्या. म्हणजे माहिती असू द्या तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि मग तो व्यवसाय चालू करा मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर काय असतं ना, की तो व्यवसाय तुम्ही समजून घ्या. तुम्ही त्या व्यवसायाचे अप अँड डाऊन समजून घ्या. कारण व्यवसायात उतरल्यानंतर जर तुम्हाला ज्या फर्स्ट टाइम मध्ये डाऊन जर कधी आलं किंवा तुम्हाला म्हणजे उतार जर आला किंवा लॉस झाला, तोटा झाला, तर तुम्ही खचून नाही जायचं की चला आता हा लॉस झाला तर आपण नेक्स्ट बॅच मध्ये भरून काढू, असं म्हणून तुम्ही ह्या अनुषंगाने व्यवसाय चालू करा. 19-20 हा चालूच असतो मित्रांनो. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या त्याच्यात हा अप डाऊन हा चालूच असतो. तर मेन गोष्ट असतं चांगला अभ्यास करा, परिपूर्ण नॉलेज घ्या आणि मग कुठला व्यवसाय चालू करा. वॅक्सिनेशनचं, मेडिसिनचं सगळ्याच गोष्टी तुम्ही अगोदर समजून घ्या आणि मग व्यवसाय चालू करा. तर एकंदरीत सांगायचा विषय एवढाच आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा. आपण इथंच थांबू. जय शिवराय.